टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की आज आहे 12 मार्च 2024 आणि मी आलो आहे अहमदाबाद रेल्वे स्टेशनला, कारण आज आहे आपली पहिली सॅफ्रॉन वंदे भारत एक्सप्रेस जी इकडे अहमदाबाद टू मुंबई सेंट्रल धावणारी आहे। मी खूप जास्त एक्साइटेड आहे की आजची आपली जर्नी खूप खास होणार आहे, बिकॉज आज आपले सोबत आपले रेल फॅन्स आणि आपले मित्र सगळे जॉईन झालेले आहेत या जर्नीसाठी। आज फर्स्ट इनॉग्रल रन आहे, त्यामुळे फक्त ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांनाच अलाउ केलेले आहे आजच्या जर्नीमध्ये। आणि आम्ही इथे जेव्हा सकाळी आलो तेव्हा तुम्ही बघितलं असाल की गाडी ऑलमोस्ट लाईक 9 वाजता स्टेशनवरती अराईव्ह झाली। त्याच्यानंतरपासून आपले जे प्रोग्राम्स होते जे चालू होते ट्रेनच्या फ्रंट कोचच्या पुढे, तुम्ही आता इथून पुढे माझी जर्नी तुम्ही एन्जॉय करू शकता आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवायचा ट्राय करतो। आणि जसं की तुम्ही बघू शकता की मी आता एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये बसलो आहे वंदे भारतच्या, अँड आपण आपल्या कोचमध्ये जाऊच थोड्या वेळात तुम्हाला मी दाखवीनच आपली सगळी मजा मस्ती कशी चालते पुढे। जसं की तुम्ही बघताय की आपल्याकडे पांढऱ्या रंगाची वंदे भारत एक्सप्रेस धावत होती अँड आतापासून आपल्याकडे सॅफ्रॉन जी की भगव्या रंगाची वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। आणि तुम्ही माझा गेटअप पण बघू शकता की मी वंदे भारतला मॅचेस करण्यासाठी आहेत आणि आजच्या दिवसासाठीच मी घातली आहेत, बिकॉज आजचा दिवस खूप स्पेशल आहे। इनॉग्रल जर्नीची आपला ट्रेन नंबर आहे 09404, जी की अहमदाबादवरून मुंबई सेंट्रलकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस आहे। आणि आपले त्याचे स्टॉप्स असणार आहेत वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली। आणि त्याच्यानंतर आपली ट्रेन मुंबई सेंट्रलकडे जाणार आहे, जिचा लास्ट स्टॉप आहे। सो आता आपली ट्रेन थोड्याच वेळात अहमदाबादवरनं सुटेल, जे की तुम्ही बघू शकता की हे अहमदाबाद रेल्वे स्टेशन आहे बाहेर। आणि पुढे जिथे कोच आहे पुढचा तिथे आपलं इव्हेंट चालू आहे अजून, पण आपल्याचा जो प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल माहिती देत आहेत। तर मित्रांनो, आता मी उभा आहे एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये आणि तुम्ही बघू शकतात की आपले एक्झिक्युटिव्हचे सीट्स कसे आहेत। अँड हे सीट्स रोटेशनल आहे, जे पूर्ण विंडोकडे असे फिरतात खालून। अँड तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लेग रेस्ट पण दिली आहे, एक नॉर्मल लेग रेस्ट येते आणि ती अशी फोल्ड पण होते। अँड आपले जे सीट्स आहेत ते खूप एक्स्ट्रा कुशन्ड आहेत, जे CCमध्ये नाही मिळत आपल्याला। आणि तुम्ही खाली तिकडे बघू शकता की आपल्याला चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत, जे CCमध्ये पण आपल्याला मिळतात आणि एक्झिक्युटिव्हमध्ये पण आहेत, जेणेकरून आपण लॅपटॉप, आपला मोबाईल, जे काय आपले डिव्हायसेस आहेत, गॅजेट्स आहेत, ते आपण चार्ज करू शकतो। अँड हा पूर्ण ओव्हरव्ह्यू होता आपल्या एक्झिक्युटिव्ह कोचचा। अँड आपलं इथे जे बोर्ड आहे ज्याच्यातनं आपल्याला आपली स्पीड करणार आहे, अँड आपलं इन्फोटेनमेंट सिस्टम जिथे आपला ट्रेन नंबर दिसतोय आपल्याला, आपलं नेक्स्ट हॉल्ट अँड स्टेशन, अँड जे आजचं जर्नीचं जे पूर्ण ही डिटेल्स आहेत ते आपल्याला ह्या बोर्डमध्ये दिसणार आहेत। तर आपला हा जो कोच आहे जो फक्त रेल फॅन्ससाठी रिझर्वड आहे। अँड मी तुम्हाला जसं बोललेलो की तुम्हाला रेल फॅन्स जिथे आहेत आपले बसलेले, जिथे आपली मित्रमंडळी बसलेले, तो हा पूर्ण कोच थोड्याच वेळात इथे फुल धमाल मस्ती होणार आहे। मंगल मूर्ती भारतचा विजय असो, वंदे भारतचा विजय असो, वंदे भारत की एक मेमोरेबल जर्नी करिए। वेरी गुड, जय श्रीराम, जय श्रीराम। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि आपली वंदे भारत एक्सप्रेस अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरून सुटलेली आहे। आता वाजलेत 9:42। आणि आपले जिथे मान्यवर होते आणि आपला जो प्रोग्राम आहे तो इथे सेलिब्रेट होत होता। आणि तुम्ही बघू शकता की आपला प्रवास इथून आता सुरू झालेला आहे आणि हे आपले मान्यवर जिथे बसलेले तो जो स्टेज, आणि अशा प्रकारे हिरवा झेंडा दाखवत आपली वंदे भारत एक्सप्रेस रवाना झालेली आहे। सो दिस इज अहमदाबाद रेल्वे स्टेशन आणि इथून आपला पुढे प्रवास सुरू होतो आपल्या वंदे भारत एक्सप्रेसचा। जो सफर कल रात मुंबई से हमने शुरू किया था तो अहमदाबाद तक हम आ रहे थे, वो सफर तर आता
अशा प्रकारे आपली ट्रेन जी अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरून सुटलेली आहे टुवर्ड्स मुंबई सेंट्रलला जाण्यासाठी. अँड नेहमीच माझ्या व्हिडिओमध्ये धनुष चंदन हे माझ्यासोबतच असतात आणि आजसुद्धा धनुष चंदन आपल्यासोबत आहेत. तर धनुष, तुला काय वाटतं ह्या ट्रेनबद्दल आणि तुला काय बोलू इच्छितोस आजच्या दिवशी? नेमकं कुठल्याही वंदे भारत जसं की तुम्ही बघताय की वंदे भारत नेहमी एका रूटसाठी एकच वंदे भारत अलॉटेड असतो. बट ह्या रूटवर वंदे भारतची एवढी जास्त पॅट्रोनेज आहे, एवढी जास्त रिक्वायरमेंट आहे की वेस्टर्न रेल्वेजने हे ठरवलं की सेम टायमिंगला सेम रूटला ह्याला मुंबई अहमदाबाद या रूटला आपण एक रिव्हर्स रेक स्टार्ट करणार आहोत. आणि ह्या रिव्हर्स रेकच्याच इनॉग्रेशनसाठी आम्ही आलेलो आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, ही वंदे भारत आधीसारखी एकदम नॉर्मल वंदे भारत नाही आहे. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल वंदे भारत. तुम्ही बघू शकता की तुमचा होस्ट यशने पण भगवा रंगाचा या मॅचिंग रंगाचा त्याने शर्ट घातलेला आहे आणि आपलं वंदे भारत पण सेम आहे. बाहेर जायची जास्त संधी नाही मिळाली, नाहीतर तुम्हाला अजून सिनेमॅटिक शॉट्स आम्ही दाखवलं असतो. बट एक एंडपर्यंत राहा. आम्ही जसं जिथे उतरू, जिथे दरवाजा उघडेल आमच्यासोबत बनवून राहा. तोपर्यंत आता जर्नी स्टार्ट झाली आहे. 9:45 झालेले आहेत आणि लेट्स एन्जॉय दिस जर्नी. थँक्यू धनुष. तर आता पुढचा प्रवास कसा होतो आहे ते बघूया आणि जी आपली मजा मस्ती आहे ती अशीच पुढे कंटिन्यू राहील. तर तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा आणि बघूया पुढे कसं काय होतं आहे. आणि आपल्याला कप दिलेला आहे इथे वंदे भारत एक्सप्रेसचा. हो, मस्त जबरदस्त आहे. अहमदाबाद मुंबई सेंट्रल त्याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि हे आहे आपला ब्रोशर जे आजच्यासाठी दिलेले आहे. हाय सुजय, हाय सर, हाय सर, हाय सर. वंदे भारत की जय, वंदे भारत की जय, जय हिंद, वंदे मातरम, वंदे मातरम. थँक्यू मॅम. आणि अशा प्रकारे नाश्ताही आपल्याला सर्व झालेला आहे. लेट्स सी की आतमध्ये काय आहे, आपल्याला ब्रेकफास्टमध्ये काय दिलं आहे. हो, बरंच काय काय आहे आतमध्ये. आपल्याला दिलं आहे बाजरी चिवडा आणि ही एक कचोरी आहे मे बी. अँड ही पण काही स्नॅक आहे नमकीन जे आपल्याला ते दिसतं आहे. सो एक चॉकोपाय दिलं आहे, एक ज्यूसचं पॅकेट आहे अँड एक स्वीट म्हणून गुलाबजामुन दिले आहे. सो येस, बरंच काय काय आहे आपल्याला ब्रेकफास्टमध्ये. हा एक स्पून असेल. येस, एक स्पून आहे. हो, माझा टेबल पूर्णपणे भरलेला आहे. आत्ताच राऊंड अप्लॉज अँड अ बिग थँक फॉर वेस्टर्न रेल्वेज की त्यांनी आम्हाला एवढं सगळं प्रोव्हाइड केलं आहे. तुम्हाला हा कप परत एकदा दाखवू इच्छितो मी. राईट, सो हे तुम्ही बघू शकता अहमदाबाद मुंबई सेंट्रल. तर हा आपला कप आहे जो वेस्टर्न रेल्वेने आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. खूप सुंदर असा आहे आणि त्याचं डिझाईन पण खूप युनिक आहे. त्याच्यात आपली वंदे भारत एक्सप्रेसचा फोटो आहे, वरती वंदे भारत लिहिलेला आहे. अमेझिंग. थँक्यू. आणि आपल्याला इथे इन्स्टंट टीचं पॅकेट मिळेल. वंदे भारत क्रॉसिंग, वंदे भारत. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. ओह माय गॉड, वंस इन अ ब्लू मून. ऑरेंज क्रॉसिंग, व्हाइट. वेरी गुड. बोथ आर इन 30 KMPA. आणि आपली
वंदे भारत एक्सप्रेस आपल्या फर्स्ट हॉल्ट जी आहे वडोदरा जंक्शन रेल्वे स्टेशन. तर हे आहे आपलं वडोदरा रेल्वे स्टेशन, जे की तुम्ही बघू शकता. आपली ट्रेन इकडेच थांबली आहे आणि मागे एक छोटा प्रोग्राम सुरू आहे आणि आपली ट्रेनचे डोर्स बंद होत आहेत. ते तुम्हाला एक फोटो मम्मीला स्कूलला आत्ताच आपला नाश्ता झाला आहे आणि आपल्याला चहा वगैरे सर्व करू. आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार सुरत रेल्वे स्टेशन आणि आपली ही ट्रेन इथून रवाना झालेली आहे. चलिए निकल चुके हम लोग वडोदरा रेलवे स्टेशन से. आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे सुरत रेल्वे स्टेशन. आत्ताच आपण वडोदरा रेल्वे स्टेशनवरून आपली ट्रेन आली आणि आता इथे स्पीड पण पकडली आहे इथे. सो खूप मजा येते, गाडी खूप चालते अँड खूप स्पीड आहे गाडीला, बिकॉज ऑब्वियसली अहमदाबाद आहे, 130 समोर रूट आहे अँड खूप मजा येते ट्रेनमध्ये. लेट्स सी आता पुढचा प्रवास पण आपल्याला कसं होतो. आपला नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे आत्ताच झालेला आहे. सो बघू आता पुढे काय होतं, आपले पुढचे काही इव्हेंट्स. थोडासा एक सेलिब्रेशन टाईम होतं तिकडे, पण एवढं काही कव्हर करता नाही आलं बिकॉज जास्त टाईम हॉल्ट नव्हता आणि ऑटोमॅटिक डोर्समध्ये उठून पण नाही शकत, एक रिस्क होते. सो येस, लेट्स सी. आपले स्टॉप्स इथे डिस्प्ले होत आहेत. वडोदरा, सुरत, वापी, बोरीवली. आता नेक्स्ट स्टॉपला सुरत आहे, जिथे हे ब्लिंकिंग मार्क येतोय आणि हा आहे आपला पुश बटन डोर, जो की असा ओपन होतो. सो चला आता तुम्हाला एक वॉशरूम टूर देतो मी. तर आता आपण आहोत वंदे भारतच्या वॉशरूममध्ये. सो सिमिलरली जसं अगोदरच्या वंदे भारतमध्ये होतं, आतापर्यंतच्या वंदे भारत सेम टू सेम तसंच सगळ्या गोष्टी आहेत. काही नवीन असं नाही आहे. आपलं टॅप वॉटर जसं येतं तसंच, प्लस आपलं इथे सॅनिटायझर आलेलं आहे हातामध्ये, ते तुम्ही बघू शकता. आणि आपलं इथे हँड ड्रायर चालतो. एक नवीन गोष्ट काहीतरी आहे, एक एअर फ्रेशनर आहे इथे. ही एक नवीन गोष्ट आहे जी वंदे भारतमध्ये अगोदरच्या नव्हती, जी आता दिसते मला. आणि आपला फायर एक्सटिंग्विशर इकडे आहे आणि आपलं हे वॉशरूम जे बटन प्रेस आहे. इथे पण फॉसेट वगैरे दिलेलं आहे प्रॉपर अँड क्लीन आहे सध्या तरी, बिकॉज फर्स्ट रन आहे. सो बघू आता पुढे पण कसं चालतं. आणि ही आपलं एक वॉशरूम टूर होती जी की बेसिक होती अँड नाईस. गुड थम्स अप फॉर रेल्वेज फॉर प्रोव्हाइडिंग सच अ गुड अँड क्लीन वॉशरूम्स. तर आता आपण वडोदरावरनं सुटून नेक्स्ट स्टेशनकडे चाललो आहोत आणि आपली स्पीड आणि इथे आपल्याला किती उरले आहेत जेवढे किलोमीटर्स एक राईट साईडच्या कॉर्नरला दिसत असतील तुम्हाला. अँड हा एक मॅन्युअली डोर आहे ह्याच्यात. यात ऑटोमॅटिक डोर येत ना, आपल्याला एक प्रेस बटन दाबून आपल्याला तो डोर ओपन आणि क्लोज करायला लागतो. क्लोज ऑटोमॅटिक होतो आहे, बट बटन प्रेस करूनच आपल्याला डोर ओपन करायला लागतो आहे. अहमदाबाद मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस वडोदरा स्टेशन से आने वाले सभी यात्रियों का स्वागत करती है. ट्रेनची स्पीड इथे वाढताना तुम्हाला दिसते. 120 अँड थोड्याच वेळात ही 130 पोहोचेल. ही स्पीड बघू शकता की किती फास्ट जाते. स्टेशन की आगे तमाम 130. भारतीय रेल अहमदाबाद
धनबाद मुंबई सेंट्रल आता आपण धावतोय 130च्या स्पीडने. वडोदरा स्टेशनवर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्वागत करते. आणि आता आपण आहोत नर्मदा रिव्हरवरती, नर्मदा नदी. आणि सुरतच्या अगोदरची तापी रिव्हर आहे. जी 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 जी. तर आता आपण आलो आहोत सुरत रेल्वे स्टेशनला. आणि आता वाजलेले आहेत 12:12. आणि आता ट्रेनने कव्हर केलेले आहेत ऑलमोस्ट 3 तासाचा रन ट्रेनने कव्हर केलेला आहे बऱ्या प्रकारे. तर आपण आता कॅबच्या फर्स्ट कोचमध्ये पोचलेलो आहोत. सो तुम्ही इथे बघू शकता, हा आहे फ्रंट फर्स्ट मोड कोच ऑफ वंदे भारत एक्सप्रेस.
सारी. आता सुरत सुटल्यानंतर जस्ट मी आता कॅबमधून आलो आहे. तुम्हाला तो व्ह्यू दाखवल्यानंतर आता आपल्याला लंच सर्व झालं आहे गरमागरम. सो बघूया आता लंचमध्ये काय आहे. तर येस, लंचमध्ये आपल्याला इथे एक चपाती देण्यात आलेली आहे आणि इथे राईस आहे, ही डाळ आहे आणि ही मिक्स भाजी आहे, ही पनीरची भाजी आहे आणि एक सूप दिलेलं आहे आपल्याला आणि 2 गुलाबजामुन. सो आता लेट्स सी. मी आता लंच ट्राय करतो आणि मग लंच कसा आहे ते बघूया. खाल्ल्यावरती पण खूप भूक लागली आहे. तर आता वाजलेले आहेत 1:15 म्हणजे 1:15 आणि आपण पोहोचलो आहोत वापी रेल्वे स्टेशनला. तर तुम्ही बघू शकता ट्रेन इकडे थांबलेली आहे. तर आताच वापी रेल्वे स्टेशन गेलं आहे आणि आपली गाडी आता टुवर्ड्स मुंबई सेंट्रल चालली आहे आणि आता आपली गाडी 130च्या स्पीडवर धावते कॉन्स्टंट, बिकॉज WR आहे, वेस्टर्न रेल्वेज. सो इथे ह्या स्पीडला एन्जॉय करण्यासाठीच खूप मजा येते आणि डे टाईमचा प्रवास करायला पाहिजे. ह्या जर रूटला यायचं आहे तर खूप भारी वाटतं अशा रूटवरती ट्रॅव्हल करायला. अँड सेकंड थिंग जर बोलायची गेली फूडच्या रिव्ह्यूबद्दल, तर फूडची क्वालिटी 1 नंबर होती. खूप छान होतं, डिलिशियस आणि टेस्टी फूड होतं. मेन म्हणजे गरम सर्व केलेलं. कुठलं फूड असं फाऊल टेस्ट किंवा असं सौर किंवा असं कडू वगैरे काही नव्हतं. प्लस जे स्वीट दिलेले तेही खूप छान होतं. स्वीटच्या क्वांटिटीमध्ये पण 2 गुलाबजामुन दिलेले, तेही खूप चांगली गोष्ट आहे. आणि प्लस सोपसुद्धा प्रोव्हाइड केलेलं होतं आणि रोटी पण खूप छान रोस्टेड होते, गरम होते. काही असं फॉल्टी किंवा फाऊल स्मेल किंवा असं काही प्रॉब्लेम नव्हता. आणि वेस्टर्न रेल्वेजने एक चांगली गोष्ट केली आहे की आपल्याला चांगलं फूड प्रोव्हाइड केलं. आणि माझं मत असंच असेल की जसं फर्स्ट इनॉग्रल रनला तुम्ही जे फूड प्रोव्हाइड करताय तसं पुढे पण प्रोव्हाइड करत जा. जे आपले पॅसेंजर्स उद्यापासून जे चढतील आपल्या वंदे भारतमध्ये आपलं बोर्ड करतील फ्रॉम मुंबई सेंट्रल टू अहमदाबाद किंवा अहमदाबाद टू मुंबई सेंट्रल, तर त्यांना पण जे क्वांटिटी जी आज फर्स्ट डेला आम्हाला जे सर्व केले तशी सर्व करत राहावं ही माझी इच्छा आहे की असंच पुढे त्यांना पण ते ह्या ज्या सर्व्हिसेस आम्हाला प्रीमियम सर्व्हिसेस आजच्या ज्या मिळाल्या आहेत त्या त्यांना मिळाव्या. अँड आता आपला प्रवास ऑलमोस्ट होतच आला आहे आणि खरंच म्हणजे बोलतात ना की वंदे भारतचं जे इव्हेंट्स असतात, जे इनॉग्रल इव्हेंट असतो तो एक इव्हेंट नाही, आता एक म्हणजे बोलतात ना की एक मोठं त्यांनी एक स्टँडर्ड क्रिएट केलं आहे की वंदे भारतचं इव्हेंट आहे. तर इव्हेंटसाठी तुम्ही म्हणजे आम्हाला इन्व्हाइट करतात किंवा जे बाकी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा जे मीडियावाले त्यांच्याकडनं रिव्ह्यूज घेतात, ते लोक एन्जॉय करतात. परत स्कूलचे स्टुडंट्स, कॉलेज स्टुडंट्स त्यांना पण बोलवून त्यांच्याकडनं पण रिव्ह्यू घेतात, त्यांनाही या ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करायचा एक चान्स देतात. अँड म्हणजे खूप चांगलं आहे. आणि WRचं मेंटेनन्स, क्लीनलीनेस याच्याबद्दल तर प्रश्नच नाही आहे, बिकॉज WR छानच करतं मेंटेन. अँड प्लस WRचं सगळ्या गोष्टी पण चांगल्या आहेत. पंच्युअल आहे WR, मेन सगळ्यात मोठी गोष्ट पंच्युअलिटीची येते WRमध्ये. अँड बस अजून वंदे भारत तर आपली जशी आहे तशीच आहे, खूप सुंदर आहे. अँड मेन म्हणजे ही एवढी स्पेशल वंदे भारत आहे बिकॉज कशी ही सॅफ्रॉन वंदे भारत आहे, भगव्या रंगाची, त्यामुळे एक वेगळं युनिकनेस आला आहे वंदे भारतला. बिकॉज आपण नेहमी बघितलं असेल की एक व्हाईट कलरचा जो व्हाईट अँड ब्लू जो तिचा ओरिजिनल स्टँडर्ड कलर आहे त्याच्यापेक्षा काहीतरी प्रीमियम लुकिंग एक ऑरेंज कलरमध्ये आपल्याला वंदे भारत दिसते. खूप छान दिसतं दिसायला पण. आणि लोक पण जेव्हा एंट्रन्स होते ट्रेन जिथे प्लॅटफॉर्मवरती गाडी जिथे थांबते तिकडे पण लोकांचे पण एक वेगळे रिॲक्शन, वेगळे लुक्स बघायला मिळाले जिथे जिथे गाडी थांबलेली. अँड
सांगायचं झालं तर त्यांनी आम्हाला जेवढे पण सर्व्हिसेस होते पाहिजे असेल नसेल सगळं आमच्या जी म्हणजे कम्युनिकेट करून आम्हाला लक्ष दिलं स्टाफने. सो बिग थम्स अप फॉर वेस्टर्न रेल्वे. अमेझिंग सर्व्हिस दिली आहे आणि त्याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही आहे. प्लस जी आपली बाकीचे जे रनिंग स्टाफ आहे त्यांनी पण खूप चांगलं सहकार्य केलं आम्हाला. आणि प्लस खूप म्हणजे एक बोलतो प्रीमियमनेस वाटलं की ट्रॅव्हलिंग करण्याची एक मजा असते ती आली यावेळेस. खूप मजा आली. आणि अजून बोलायला गेलं की माझी इच्छा हीच असेल की असेच सर्व्हिसेस देत राहा, असेच पॅसेंजर्स खुश होऊन जाऊ दे. सो जे मेजर गोष्टी होत्या की कॅब व्ह्यू, परत फूड रिव्ह्यू, परत आपलं जे ब्रेकफास्ट होतं ते मी तुम्हाला दाखवलं, परत वॉशरूम्स वगैरे जे सिस्टम आहे, जी काय आपली वंदे भारतमध्ये सिस्टम. वॅक्युअल बी DFC लाईनवरती वॅक्युअल बी होतं. हां, सो कमिंग बॅक टू द पॉईंट की आपली जी सर्व्हिसेस आहेत ते मस्त आहे या ट्रेनमध्ये, काही असं प्रॉब्लेम नाही आहे आणि नक्कीच डेफिनेटली पॅसेंजर्स एन्जॉय करणार आहे. सो मला खूप आवडेल की लोकांनी या गाडीला पण सेम प्रतिसाद द्यावा. बिकॉज ऑलरेडी या रूटवरती अहमदाबाद टू गांधीनगर कॅपिटल वंदे भारत धावतेच आहे आणि इतका हेवी डिमांड आहे या रूटच्या ट्रेनला की लिटरली एक रिव्हर्स वंदे भारत स्टार्ट करायला लागली फ्रॉम अहमदाबाद टू मुंबई सेंट्रल. सो म्हणजे कळतं आहे ना की इकडची लोकांना किती ह्या ट्रेनचं महत्त्व आहे किंवा एक ट्रेनचं इम्पॉर्टन्स आहे आणि त्या ट्रेनसाठी किती लोक जीव घालवतात. अजून एक वॅक्युअल बी तर म्हणजे लोकांना खूप इथे जास्त हायली डिमांडेड आहे वंदे भारत ह्या रूटवरती. सो त्यामुळे रेल्वेजला पण इकडे ह्या फ्रॉम अहमदाबाद टू मुंबई सेंट्रल ही वंदे भारत स्टार्ट करायला लागली बिकॉज ऑफ द हाय पॅट्रोनेज. सो आता बघूया उद्यापासून ही ट्रेन स्टार्ट होते आहे आपल्या नॉर्मल पॅसेंजर्ससाठी. तिचे हॉल्ट जे आज होते तेच हॉल्ट्स उद्या पण असणार आहे. जस्ट लाईक सुरत, वापी, वडोदरा आणि अहमदाबाद, मुंबई सेंट्रल हे जे आपले स्टॉप्स आहेत ते आपली ट्रेन तिकडे धावणार आहे. आणि बस अजून मला असं वाटतं की बिंग आत्तापर्यंत 3-4 वंदे भारत झाले त्याच्यातले एकदम सुटेबल, सोयीस्कर आणि खूप सिम्पल, खूप शांत जर्नी होती आणि खूप एकदम व्हॅल्युएबल जर्नी होती ही. म्हणजे खूप मजा आली आणि खूप एन्जॉयसुद्धा केला आम्ही. सो नो डाऊट इन दॅट. सो बघूया आता लास्ट आता स्टॉप येईल आपला तेव्हा नंतर मग तिथे मी माझी व्हिडिओ एंड करेन. स्किपिंग सांजन. डहाणू रोड. डहाणू रोड वडोदरा पॅसेंजर थांबली साईडला. आता आपली वंदे भारत वैतरणा नदीवरनं जात आहे. ही खाली वैतरणा नदी आहे. आणि हे वैतरणा रेल्वे स्टेशन. स्किपिंग वसई रोड.
तर आपण आता आपल्या सेकंड लास्ट हॉल्टवर पोचलेलो आहोत, ज्याचं नाव आहे बोरिवली स्टेशन. आणि याच्या पुढे आपली ट्रेन मुंबई सेंट्रलला जाणार आहे. मेरी तरफ से आप सब लोगों के लिए शुभकामनाएं हैं और वो सब मैं दे देता हूँ. आप सब लोगों को जल्दी से 10 मिलियन व्यूज मिले. और ये वंदे भारत सबसे ज्यादा प्रॉफिट कमाए पूरे इंडियन रेलवे में. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला प्रवास जो होता वंदे भारतचा तो समाप्त झालेला आहे. आज अशा प्रकारे वंदे भारत एक्सप्रेस ही MMCT म्हणजेच मुंबई सेंट्रलला पोचलेली आहे. तुम्ही मागे बघू शकता की वंदे भारत एक्सप्रेस जी MMCTला थांबली आहे. अँड मला खूप भारी वाटलं की ह्या जर्नीचा मी एक पार्ट झालो आणि ह्या जर्नीमध्ये आम्ही सगळे सहभागी झालो. आणि थँक्यू वेस्टर्न रेल्वेज की आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली, रेल फॅन्सना आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअलला की आजच्या इनॉग्रलमध्ये असा आनंद झाला, आम्ही त्याचा लाभ घेतला. आणि आपली जी जर्नी होती ती इथपर्यंतच होती. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. आणि मी असं बोलणार नाही की लाईक शेअर सबस्क्राईब करा, ते मला आवडत नाही. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करू शकता, नाही आवडलं नका करू, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण थँक्यू सो मच बघितल्याबद्दल आणि तुमचं प्रेम असंच राहू दे. आणि परत भेटू कुठल्या तरी वंदे भारतच्या व्हिडिओमध्ये किंवा कुठल्या तरी वंदे भारतच्या ब्लॉगमध्ये. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे ट्यून्ड अँड दिस इज रेल फॅन यस साइनिंग ऑफ फ्रॉम मुंबई सेंट्रल. थँक्यू सो मच. बाय बाय. पीस आउट. My heart rages around like an ocean in my head, because there are so many things that I left